आजच्या दिवशी त्यांची कमतरता सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवते. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया हे नाव तसं बघायला गेलं तर बारामतीच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही. दादांना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही दर आठवड्याला बारामतीला का येता, कारण एवढी कामं असतात. पण दादांचं नेहमी म्हणणं असायचं, शिस्त असायची की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे असलंच पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या रूपानं एक अत्यंत खंबीर आधार आपल्या बारामतीकरलाच नाही तर आम्हा फोरम सदस्यांना सुद्धा कायमचा होता. या शहराच्या विकासामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळ्यांनीच दादांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं खालीचा वाटा उचलण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आमच्या अनेक कार्यक्रमांना दादांच्या मागे लागून लागून सगळ्यांना वाटायचं की सगळ्या कार्यक्रमाला दादा जायचे, पण आमच्याही कार्यक्रमाला आवर्जून यावं म्हणून सगळी मुलं हट्ट करायची आणि एखादा तरी वर्षातला कार्यक्रम दादांनी करावा असा आमचा मानस असायचा आणि मग ते आवर्जून एखाद्या तरी कार्यक्रमाला यायचे. आणि दादांनी जी पाठीवर शाबासकीची थाप जेव्हा मिळायची तेव्हा त्या थापेबरोबरच अनेक सूचना मिळायच्या आणि त्या सूचना सुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना आमच्या वाटायचं की ही खरी आम्हाला शाबासकी थाप आहे. कारण आपल्या बारामतीकरांना सवय आहे की दादांनी रागवलं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली आपल्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा. आणि हे काम करत करत असताना त्यांचा उत्साह अजून द्विगुणित व्हायचा, कारण हे काम आपण दादांना दाखवणार आहोत. हे काम आतापेक्षा अजून सरळ झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करायचो आणि दादांची थाप कौतुकाची पडायलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने कष्ट घेतलेले आहेत आणि दादा आवर्जून कौतुक करायचे. एखाद्या रस्त्यावर जाताना एखादी झाडाची फांदी खराब झाली किंवा झाडं जळून गेली तरी अधिकाऱ्याने सांगायचे की तुम्ही काय करता, तुमचं लक्ष कसं नाही. आणि आमची दखल दादा घेत आहेत हाच आम्हाला खूप सन्मान वाटायचा, कारण त्यांना माहिती होतं की या गोष्टीमध्ये आमचा सहभाग आहे, आम्ही या गोष्टी खारीचा वाटा म्हणून का असे नाम करत आलेलो आहे. त्यामुळे आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे. आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही. त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापना दिनानिमित्त काढत असताना त्याला मनापासून आदरांजली वाहते, वंदन करते. आजच्या दिवशी त्यांची कमतरता सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवते. आज दादा जरी नसले तरी त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर व हरित बारामती साकारण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांचीच आहे. फक्त सगळ्यांनी व्हिडिओ टाकून दादांची बारामती म्हणून आता चालणार नाही. आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी
खरंच जे केलंय ते तुमच्या समोर आहे. मी काय बोलून दाखवणार नाही, कारण बारामतीकरांना मी दादाविषयी काय सांगणार. पण सगळ्यांनीच आता हे लक्षात घेतलं पाहिजे की बारामती आणि दादा हे समीकरण हे फक्त दादांचं नव्हतं, हे बारामतीतल्या प्रत्येकाचं होतं. आणि म्हणून आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. अनेकांनी मी पाहते की दर शनिवारी रविवारी स्वच्छता करायचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. तो अत्यंत चांगला उपक्रम आहे, पण ते सातत्य टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दादांना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही दर आठवड्याला बारामतीला का येता, कारण एवढी कामं असतात. पण दादांचं नेहमी म्हणणं असायचं, शिस्त असायची की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे असलंच पाहिजे. निरंतर सातत्याने फॉलोअप असला तरच ते काम पूर्ण होतं. आज ज्या बारामतीचे आपण सगळेजण व्हिडिओ रील्स करून टाकतो, ते करण्यासाठी किती कष्ट लागले असतील याचा विचार, आणि आपल्या डोळ्यासमोर जे अनुभव आहे तो तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी आजच्या या निमित्तानं सर्व बारामतीकरांना सांगू इच्छिते की आज दादांचे स्वप्न साकार करण्यासाठी दादांच्या मनामध्ये अनेक गोष्टींचे ध्येय होतं, प्रोजेक्ट त्यांचे खूप सारे अर्धवट राहिलेले आहेत. ते एकट्या दादांच्या जोरावर, एक दादा आहेत म्हणून आपल्या सगळ्याला आधार होता की हा काही झालं तरी दादा आहेत. आता दादा आहेतच, ते बघतात ते, पण करायचं आपल्याला आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सगळ्याच गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा, शिस्त पाळावी. फक्त शनिवार रविवार स्वच्छता करून होणार नाही, तर त्याचं सातत्य टिकवलं पाहिजे.